मुंबईकरांचा रिक्षा प्रवास महागण्याची शक्यता आहे। देशात पेट्रोल डिझेल पाठोपाठ दरवाढ होऊन इंधनाचे भाव देखील आता गगनाला भिडले। त्यानंतर सर्वच क्षेत्रात दरवाढीचे चटके बसू लागलेले आहेत। अलीकडेच सीएनजीच्या दरामध्ये वाढ झाल्यामुळे आता ऑटो रिक्षा आणि टॅक्सीच्या भाडेवाढीचं संकट उभं ठाकलेलं आहे। आणि या पार्श्वभूमीवर 1 जुलैपासून मुंबई रिक्षाचं किमान भाडं 27 रुपये होण्याची शक्यता आहे। जुन्या दराने ऑटो रिक्षाची सेवा देणं परवडत नसल्याचं म्हणणं मांडत मुंबई रिक्षा मेन्स युनियनने अंधेरी आरटीओला भाडेवाढीचा प्रस्ताव दिलेला आहे। तर रिक्षा भाडेवाढीपासून आता मुंबईकरांना तुर्तास दिलासा मिळाला आहे। अद्याप रिक्षा भाडेवाढीचा प्रस्ताव नाही आहे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी या संदर्भातली माहिती दिलेली आहे। अद्यापपर्यंत आमच्याकडे रिक्षा दरवाढीचा प्रस्ताव आलेला नाही। रिक्षा दरवाढीचा प्रस्ताव हा परिवहन मंत्री म्हणून माझ्याकडे येत नाही। आमचे जे सेक्रेटरी आहे संजय सेठी त्यांच्या अध्यक्षतेखाली एसटीएची एक बैठक होती आणि त्या बैठकीमध्ये तो निर्णय होतो, परंतु अद्यापपर्यंत माझ्याकडे तरी तो प्रस्ताव आलेला नाही।